उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली, संत दर्शनी आलाभ पद्मनाभ जोडीला, संपुष्ट हृदय पेटी, संपुष्ट हृदय पेटी, करुणी पोटी साठवू, संत दर्शनी आलाभ पद्मनाभ जोडीला. तुका म्हणे होता ठेवा, तुका म्हणे होता ठेवा, तो या बाबा सापडला, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. विठाला अष्टांग योगी महासौख्य दाता, शरण्य अग्नि भक्तनाथाच नाथा, स्वर 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 कृपा दृष्टी ज्यांच्या तुटे भोपासा, नमस्कार षष्टांग श्रीरंगदासा, समचरण सरोजम सांद्रणी लाभदाभम, जगडनीत पाणी मंडनम मंडनानम, तरुण तुलसी माला कंजनम कंजनेत्रम, सवयद्वराज मड्डलम चिंतयामि, महायोग पीठे तटे भीमरात्याम, वरम पुंडरीकाय धातु मुनीन्द्रहे, समागत्य तिष्ठन्तमानंद कन्नम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगा गुरु प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपा जाणे कधीचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा, श्री करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी, हरी मी कला कुसरे काहीच नेने, बोलतो वचन्याते भाविका, एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पूर्वावी सेवेला गेसे, वक झालो सेवेला गेसे, वक झालो सेवेला गेसे, वक झालो सेवेला गेसे, वक झालो सेवेला की सेवक झालो, असं सेवेला की सेवक झालो, सेवेला की सेवक झालो, सेवेला की सेवक झालो. तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, अवघाने तुकया दे, यावरी न लावा अभेरू, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज जयांचे केले स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी. आता उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली, संत दर्शनी आलाभ पद्मनाभ जोडीला. मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुड ध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलायतुन हरी. हे अकारण करुणा वरुणालय भक्त काम कल्पतरुम श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं अथांग दयेनं आजच्या या प्राप्तस्थळी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग
जगद्गुरु जगदवंदनीय वैराग्याची मूर्तिमंत पुतळे, महाराष्ट्राचं आराध्य दैवत, पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे लाडके लढीवाळ भक्त, जिजाई रमण आणि सदैव वैकुंठ गमन करणारा एकमेव साधू, श्रीमंत श्री संत दिहू निवासी, ज्यांनी 5वा वेद ज्यांना निर्माण करावा आणि सदैव वैकुंठाला जावं, घराघरामध्ये ज्यांनी देव बोचवला, नाही नाही आयता आणून ठेवला. एवढंच नाही, जगातला जो काळ आजपर्यंत कोणाला भिला नाही, त्यांच्या नावानं थरथर कापत होता, श्रीमंत श्री संत तुकोबारायांचा गोड असा अभंग आजच्या चिंतन रूपी सेवे करता निवडला. विठ्ठल या जीवन जगत असताना मानवी जन्मामध्ये एक महत्वाची परिभाषा आहे. काय? तरी जीवन जन्माला आलात तर प्रत्येक जीव धडपड करतोय बाबा, कशा करता? सुखा करता. पण सुख मिळण्याकरता जर एकमेव गोष्ट अनुकूल पाहिजे, त्याचं नाव आहे भाग्य. भाग्य जर अनुकूल असेल तर सुख मिळणार आहे, पण भाग्य जर अनुकूल नसेल तर या जगतातलं महत्वाचं गणित कधीतरी आपल्याला विसरावं लागेल. काय करावं? ते भाग्य जर अनुकूल करायचं तर एका गोष्टीची गरज. कोणत्या गोष्टीची? महाराज म्हणले भाग्य उजळायचंय. या जगतातलं महत्वाचं गणित ते, मग ते कुठेतरी उजळवलं पाहिजे. कुठं उजळायचंय? मग तुकोबाराकडे लोक गेली, सगळी निमगाव मधली लोक तुकाराम महाराजांकडे गेली, महाराज आम्हाला आमचं भाग्य उजळायचं. तुकोबारांनी पत्ता सांगितला. आजचा अभंग गोड आहे. महाराज म्हणले उजळले भाग्य, आता तुमचं भाग्य, माझं भाग्य उजळलंय, माझा अनुभव आहे. अवघी चिंता वारली, पण कुठं? संत दर्शनी आला पद्मनाभ जोडीला. म्हणून हे आम्ही साठवलं. कसं साठवलं? संपुष्ट हृदय पेटी करुणी पोटी साठवू, संत दर्शनी आला पद्मनाभ जोडीला. आणि म्हणून हा ठेवा पूर्वजन्मेतला, या जन्मातला नाही. म्हणून तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. भावा म्हणजे या भावानं, अंतकरणातल्या भावानं तो सापडवला. संत दर्शनी आला पद्मनाभ जोडीला. विठाला अभंगाची प्रस्तावना या ठिकाणी मांडलेली आहे. कीर्तनाला सुरुवात करण्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा, तो असा की शालाबाद प्रमाणे याही वर्षी आपल्या श्री क्षेत्र निमगाव या नगरीमध्ये अगदी भक्तिभावानं, प्रेमाभावानं चालत आलेला भव्य दिव्य तथा अखंड हरिनाम सप्ताह, आणि या सप्ताहातला आजचा दुसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या पामराकडे आली. मज पामर आहे काय थोरपण, पायीची वाहनं पायबरी ऐकतीप्रमाणे माझ्या वाटेला आलेली आजची चिंतनरूपी सेवा. आजचं दुसऱ्या दिवसाचं ज्यांचं संतपूजन आहे, डॉक्टर किरणजी त्र्यंबक सानप असतील. आजचं ज्यांचं अन्नदान आहे, श्री अशोकदादा भीमाजी दोंड असतील. त्याचप्रमाणे श्रीधर भीमाजी दोंड असतील, भाऊसाहेब जगन दोंड असतील. असे सगळ्यांचं अन्नदान, सगळ्यांचे विशेष ऋण आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे खरं तर गोड असे गायनाचार्य मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे, ज्यांच्या गायनानं खरं तर अगदी महाराष्ट्र वेडावून निघलाय. खरं तर अगदी महाराष्ट्रामध्ये ज्यांचं मोठं नाव आहे, चिंतामणजी महाराज सानप आदरणीय गोड गातात. एकदा त्यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा. त्याचप्रमाणे दुसरे गायनाचार्य आदरणीय विजयजी महाराज काळे महाराजजी सुद्धा सुंदर गातात, अगदी गोड असं गाणं आहे. तिसरे गायनाचार्य शिवाजी महाराज सानप महाराजजी सुद्धा सुंदर गातात, द्यावे तेवढे धन्यवाद. त्याचप्रमाणे सतीशजी महाराज पंढरीनाथ महाराज या ठिकाणी उपस्थित आहे, महाराजांचे विशेष ऋण आभार. त्याचप्रमाणे आदरणीय श्री हरी महाराज आहे, आदरणीय गोड आहे, अगदी द्यावे तेवढे धन्यवाद. आणि ज्यांच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवलो, खरं तर आमचे ऋषिकेशजी महाराज, खरं तर त्यांचा आणि माझा परिचय बऱ्याच दिवसाचा आहे, आणि म्हणून ऋषिकेशजी महाराज असतील, दोन्ही मृदुंगाचार्य अगदी गोड आहे, तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. दोघांच्या चरणाला स्पर्श करतोय, अगदी दोघांकरता जोरदार टाळ्याच वाजवा. हार्मोनियम वादक सुद्धा सुंदर आहे, तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. 7 स्वरावर ज्यांनी विजय मिळवलाय असे हार्मोनियम वादक, तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. उत्कृष्ट असे टाळकरी आहेत, सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय. दोनही मला वाटतं एक चोपदार आणि एक विनेकरी बाबा. विनेकरी बाबांकडे बघितलं का मला वाटतच नाही मी खरं तर आज या ठिकाणी कीर्तन तुमच्या निमगाव नगरीमध्ये करतोय. आजचं कीर्तन पंढरपुरात चाललंय, नामदेव महाराज कीर्तनात विना घेऊन उभा आहेत. असं खरं तर गोड असं वातावरण आहे, काय बोलायचंय. असं वाटतं मंडपातली कधी म्हातारीच उचलून तुमच्या वावळावा आणि परत ठेवून द्यावा. अगदी गोड आहे, द्यावे तेवढे धन्यवाद. गोड असा स्पीकर, तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय. कुणी राहिला असेल
तर सगळ्यांच्या साक्षीनं माझ्या पांडुरंगाचं नाव घेतोय. सगळ्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करून माझ्या चिंतनाला सुरुवात. मस्तक हे पायावर, मस्तक हे पायावर, या वार करे संताच्या, 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 वार करे संताच्या. मस्तक हे पायावर, या वार करे संताच्या, या वार करे संताच्या, या वार करे संताच्या. मस्तक हे पायावर, या वार करे संताच्या, या वार करे संताच्या, या वार करे संताच्या. एकदा टाळी वाजवा मस्त पैकी. या पवित्र आणि पावन मातीमध्ये जन्माला, याच्यापेक्षा भाग्य, याच्यापेक्षा पुण्य आणखीन या मृत्यू लोकांमध्ये काहीच नाही. किती पवित्र माती आहे. या मातीमध्ये जन्माला येणारा हर एक पुरुष भाग्यवंत आहे. किती भाग्यवंत. जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करती बसेरा, ओ भारत देश है मेरा. एवढ्या पवित्र आणि पावन मातीमध्ये जन्माला. किती पवित्र माती आहे. या मातीमध्ये जन्माला येणारा हर एक पुरुष भाग्यवंत आहे. तुकोबारायचं म्हणणं आहे, पवित्र ते कुळ पावन तो देश, पावन तो देश, जेते हरीचे दास जन्म किती. पवित्र ते कुळ पावन तो देश, पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पावन तो देश, जेते हरीचे दास जन्म किती. आणखी किती पवित्र. तेरी मिट्टी है मिल जावा गुल बनके, धूम नाही फक्त चाट. हे मिल जावा कितनी सी है दिल की आरज़ू, कोई याद करे जो जमाना, माटी पे मर मिट जाना, जिक्र में शामिल तेरा नाम रे. एवढ्या पवित्र मातीमध्ये जन्माला लाग तर कधीतरी जागवण्याची आश ठेवली बाय. जसं तुकोबाराय म्हटले, आता जागा रे बाईनो जागा, चोर निजल्या रे, चोर निजल्या, चोर निजल्या नाडोनी बागा रे, आता जागा रे बाईनो जागा. जागवण्याची गरज आहे. कधीतरी त्याच्या शरणांगतीची गरज आहे, पण तीच आपण कुठेतरी करत नाही. मी सांगू का बाबा, जरा बोला चला, सगळे बोला चला. ज्या पवित्र मातीमध्ये जन्माला आलात, ही माती कोणाची, कोणाची माती आहे. बोला बोला बोला, जरा बोलले ना, मला कीर्तन करता येईल. ज्या मातीमध्ये जन्माला आलात महाराष्ट्राची, ही माती कोणाची. झोपले का काय, बोला की कोणाची माती आहे. साधू संतांची माती. कोणाची आहे, कोणाची आहे. साधू संतांची. कोणाची, साधू संतांची. मी सांगितलं ना, साधू संतांच्या मातीमध्ये जन्माला आला. याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगू का, महाराष्ट्रात जन्माला आला त्यात काय नवल, पण महाराष्ट्रातल्या अशा कोणत्या जिल्ह्यामध्ये जन्म झाला की तो जिल्हाच पवित्र आहे. कोणता जिल्हा, बोला की, बोला की, कोणता जिल्हा. नाशिक. खरं तर तुमच्या नाशिक जिल्ह्याचा फार मोठा आशिक आहे बरं का मी. काय सांगावं तुमच्या नाशिक जिल्ह्याबद्दल. श्री निवृत्तीनाथ महाराज श्री त्र्यंबकेश्वरांच्या भगवंताच्या पदस्पर्शानं पुनीत झालेला, पावन झालेला जिल्हा म्हटलं तर कोणता जिल्हा आहे तो. बोला की कोणता जिल्हा आहे तो. नाशिक. सगळ्यात जास्त पंढरपूर, आळंदी सारख्या पायदिंडी सोहळ्यामध्ये जाणारी मंडळी पाहिले तरी तो कोणता जिल्हा आहे. नाशिक. सगळ्यात जास्त भाविक मंडळी जरी पाहिले तरी तो कोणता जिल्हा येतो. सगळ्यात जास्त, स्वराचा आवाज थोडासा, स्वराचा. सगळ्यात जास्त भाविक मंडळी जरी पाहिले तरी तो कोणता जिल्हा येतो. नाशिक. सगळ्यात जास्त बागायती पट्टा, मला वाटतं सगळ्यात जास्त प्रगतशील शेतकरी म्हणून ओळखला जाणारा जिल्हा म्हटलं तरी कोणता जिल्हा आहे. नाशिक. सगळ्यात जास्त बांध कमी करणारी माणसं जरी पाहिली तरी तो कोणता जिल्हा आहे. कमी म्हटलंय, अजून एकटाच गोंगड गुटलंय माझा.
आणि सगळ्यात जास्त कोरोनाच्या काळामध्ये डॉक्टर म्हणले का बाबा तुमचं कॅल्शियम कमी झालंय का माळा घालून माळा काढणारी माणसं जरी पाहिली तरी कोणता जिल्हा आहे? आता पलीकडचा जिल्हा आहे आपला नाही. हा हा सांगायचा मुद्दा की पवित्र आणि पावन मातीमध्ये जन्माला जागवण्याची आश ठेवा. तुकोबारांनी ठेवली. हे जग जोगी जग जोगी जागे जग बोलती जागता जगदेव राखा काही बाव. हे जग जोगी जग जोगी रे जागे जाग बोलती. जागवण्याची गरज. उठा जागे वारे आता शाबास स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणे ठेवा माथा सुख विव्यथा माता. उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी देवा माथा सुख व्यथा जन्माच्या. उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणे ठेवा माता सुख विव्यथा जन्माचा. उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी देवा माथा सुख विव्यथा जन्माच्या. जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी देवा माथा सुख विव्यथा जन्माच्या. एकदा टाळी वाजवा सगळ्यांकरता. वा 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 छान. किती गोड गायलं. उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेविला माथा सुख व्यथा जन्माच्या धनधारा पुत्र जन. मग जागवण्याची गरज. तुम्ही म्हणता ना आता जागाच्या नाही एवढं उघड्या डोळ्यानं तुमच्याकडे टळाटळ पाचून तुम्ही म्हणता जागवा. हे पटलं नाही महाराज. जागा म्हणजे कसं व्हायचं सांगा याचं पटून सांगा की जरा. महाराज तुकोबारायची परिभाषा गोड सांगितलं. तुकोबारायने तुकोबारायची एक सुद्धा ओळ व्यर्थ नाही. अगदी जीवना करता परफेक्ट आहे. किती लिहिलं महाराज तुकोबारायने. काय ज्ञान असेल काय ती काय उच्चता असेल. बाबा बाबा एक कीर्तनकाराने एक अभंग पाठ केला तो कोटी रुपये कमवतो. मला वाटतं तुकोबारायची श्रीमंती असेल तरी किती त्याचा अंदाज लावू शकत नाही. तुकोबाराय म्हटले माझ्याकडे पुरावा आहे. जाग कसं व्हावं. सावध झालो हरीच्या आलो जागरणा. ती जागवणं गरजेचं आहे. ऐका मग जाग कसं व्हावं. अंतर्मुखातून जागवणं आणि बहिर्मुखातली सोडून देणं म्हणजे जागवणं. मोठे गंमत आहे. आता बाबा महाराज सातारकर म्हणतात गड्या या जन्मामध्ये आलात अरे ह्या मधला तो मिळवला पाहिजे. परमार्थ हे नव्हे लेखुराच्या गोष्टी आहे. हा मोठे गंमत नाही का असं. हा जमतंय मला. हा पण मी बोलत नाही असं. एखाद्याचं सोंग आणू नये. हा ऐका मानवी जन्मामध्ये आलात तर तो मिळवला पाहिजे. बऱ्याच वारकऱ्याचं सुद्धा स्टेट मी माफी बरं का बाबा ऐका ना इकडे बघा ना. बऱ्याच वारकऱ्याचं सुद्धा स्टेटमेंट आहे बरं का बाबा. बरीच लोक म्हणतात की महाराज माझ्या 85 वाऱ्या झाल्या 85 पण अजून देव काय भेटला. बोला नाराज का काय माझ्यावर. देव काय भेटला नाही. देव भेटल तरी कसा माय. तू वारीत गेला का तू बिस्किटाचं पुढं गोळा करायला पळवतो. महाराज म्हटले नाही मिळणार. हा देव मिळवायचं ना कधीतरी एक का देव भेटत नाही. मी बोलू का बाबा बोलू का सांगू का तुम्हाला. ऐका आमच्या आदरणीय चैतन्य बाबा दिगलूरकरांचं वाक्य आहे. बाबा म्हणतात ऐका रे का देव भेटत नाही. कपडे झाले छोटे म्हणून लाज कुठून येणार. अरे कपडे झाले छोटे लाज कुठून येणार. अन्न झालंय हायब्रिड आरोग्य कुठून येणार.
माणूस झालाय पैशाचा. अरे माणूस झालाय पैशाचा, माणूस की कुठून येणार? हा भक्ती झाली आहे स्वार्थी, देव कुठून येणार? साहजिकच गोष्ट आहे ना, देवाला प्राप्त करायचंय पण भावानी प्रेम लागलच ना. ऐक ना जरा, बोलणार ना माझ्या बरोबर? बोलणार का? जरा माना डोला, बोलणार ना? देवा आशान पावायचा. थांबा यांना म्हणू द्या की आपण एवढा जीव काढायचा, आपण काय उगुत्त घेतलं काय? देवा आशान पावायचा. मोठे ना म्हणा ना, मोठे ना. असं काय मागायचं धरून गप 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 सगळे म्हणा. हा देवा आशान पावायचा. शाबास शाबास, एकदा टाळी वाजवा. हा जमला आता. देव बाजारचा भाजीपाला मनी नाही भाव म्हणे. शाबास. हा हा मनी नाही भाव म्हणे. देवा आशान पावायचा. क्या बात आहे. देवा आशान भेटायचा. देव बाजारचा भाजीपाला. हे दगडाचा देव त्याला वाडाराचं भेव. दगडाचा देव त्याला, मातीचा देव त्याला पाण्याचा. महाराज देव मिळणार नाही, पण देवाला जर मिळवायचे ना तर भावाने प्रेम लागेल. हे जाता सध्या कमी पडायला लागेल. जुन्या काळात बाबा, मी तुम्हाला विचारून जाईल सगळ्यांना. बाबा ऐका बघा, पंच टाकलेले सगळे बघ, ऐका ऐका बघा. बाबा जुन्या काळात माणसं किती वर्ष, किती आयुष्य जगायचे? मरोस्तोर जगायचे आपलं. हा म्हणजे 100 वर्ष आयुष्य जगायचे का नाही? आता राहिली का गॅरंटी माणसाला? आहे का पुढच्या क्षणाची? बाबा आहे का? नाही माणसाला. पण माणसासारखा कॉन्फिडन्स बरं का महाराज, मयूर महाराज, माणसासारखा कॉन्फिडन्स माणसाकडूनच शिकाव. का? उद्याच्या क्षणाची पुढच्या मिनिटाची गॅरंटी नाही, पण मोबाईलला रिचार्ज मारताना माणसं बोला की महिन्याचं मारून ठेवतोय. माणसासारखी बिलिंदर जात आमच्या डोंगरे महाराजांच्या भाषेत नाहीच. हा काही लोक देवाला म्हणत नाही, पण आमच्या बाबांनी एक गोड वाक्य सांगितलंय. तुम्ही किती त्याला नका मानू, पण आमचा जगाचा मालक तुम्हाला मानतोय. बोलू का? इस दुनिया में तुम भगवान को मानो या ना मानो, लेकिन इस दुनिया का मालिक तुझे मानता है. जी हाँ, ऐका बरं का बारकाने. इस दुनिया में तुम भगवान को मानो या ना मानो, लेकिन इस दुनिया का मालिक तुझे मानता है. जी हाँ, क्योंकि वो जानता है ये बिलिंदर महीने बनाया दुनिया में रहता है. कळते मी काय बोलतो ते? तुम्ही देवाला माना, अगर मानू नका, त्याला फरक पडत नाही. पण ज्या दिवशी देव तुम्हाला मानणार नाही, ज्याच्या त्याच्या घरी याच्या 4 पट गर्दी झाल्याशिवाय त्याची गर्दी ज्याने त्याने ओळखून घ्या. कर्मानुसार गर्दी होणार आहे, म्हणून त्याचा वेळ लावून घ्या. जीवनात आलात ना, त्याचं कधीतरी सार्थक करून गेलं पाहिजे. एका भावगीतात गोड सांगितलं, ऐका. अरे ना तुझा भरोसा ना माझा भरोसा, जग कुणाचे सांग भल्या मानसा. कधी लागेल कधी लागेल रे वेड्या तुला गोधी अबगाचे. कधी लागेल वेड्या तुला गोडी अबगाचे. वेड्या तुला गोडी अबगाचे. कधी लागेल वेड्या तुला गोडी अबगाचे. असे हा जन्म मोलाचा, हे नको तू घालवू बाया. घालवूया नको तू घालवूया. नको तू घालवू माया. बघून घे सावळी मूर्ती आता. पांडुरंगाची कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अबगाची. गोडी अबगाची. जन्मातलं महत्वाचं गणित आहे. किती गोड सांगितलंय. असे हा जन्म मोलाचा, ए नको तू
घालवो बाया ए नको तू घालवो माया बघून घे बघून घे बघून घे साबळी मूर्ती आता पांडुरंग. कधीतरी जायचं मग काय करावं त्याची शरणागती करता वेळ काढावा. का वेळ काढावा जीवनातलं महत्वाचं गणितच ते. तू का म्हणे जन्मा आल्याचे आणि विठ्ठलाचे कधी कधी जन्माचं अंतिम गणित ते मग शोधलं पाहिजे. थोडस मी कमी का मिळवावं का मिळवावं का प्राप्त करावं आयुष्यातलं महत्वाचं गणित तेच आहे. म्हणून तू का म्हणे ऐका ना जे महत्वाचं गणित मिळवलं पाहिजे का तर जन्माला जर आला तर जन्माचं अंतिम साध्य तेच आहे. प्राप्त करावं ते आणि त्याच करता हे आयुष्य मान दिलंय. सगळं काही त्याच करताय. आज बघा एका अवलिया साधूची भाषा मी सांगून जाईल. एका अवलिया साधूनं वर्णन केलंय. हे सगळं काही शरीर प्रमाण भरपूर आहेत आपल्याकडे पण हे भाषणा करता दिलंय. एका अवलिया साधूची भाषा आहे. है आखबो जो शाम का दर्शन किया करे है शीश जो प्रभु चरण में वंदन किया करे बेकार जो मुख है जो रहे व्यर्थ बातों में मुखो ये जो हरि नाम का सुमिरन किया करे हीरे मोती हीरे मोती से शोभा नहीं हाथ की है हाथ जो लोगों के बांध कोरले असं नाही बरं का. है हाथ जो प्रभु चरण में वंदन किया करे ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन ओ तो गली गली हरि गुण गाणे लगे. असं भावानी असं प्रेम असं तेव्हा देव मिळणार आहे. कोण म्हणतं देव मिळत नाही पण देव मिळवण्याकरता ह्या परिभाषा वापरल्यात ना. महाराजांची परिभाषा काय मी उद्धार पावेन काय कृपा करेल नारायण ऐसे तुम्ही सांगा संत जन खरा समाधान चित्त माझे. म्हणजे आज जोपासावी कशा करता जोपासावी त्याच्या चरणाजवळ सगळं काय. किती गोड उदाहरण आहे. आणखीन महाराज म्हटले तू जगाला चालवणारा घडवणारा बोलवणारा तोच आहे म्हणून त्याला शरणांगती करता मोठी गंमत आहे. त्याच्या शरणांगती करता कधीतरी वेळ काढावा. का वेळ काढावा आपलं आयुष्य न स्वार्थी थोडस आपण कधीतरी ना त्याच्याकरता वेळ काढतच नाही. आणि म्हणून अहंकार झाल्यामुळं माणसाचं जीवन व्हायला चाललं. एक लय पाठ केलं बाबा इतकं पाठ केलं 4 वेद ऐक ना शास्त्र विठ्ठल महाराज 18 पुराण पाठ केली त्यानं आणि आलं इकडून ते सिन्नरकडून आलं असा निमगाव का आलं आणि दांडरलं फुगलं मायासारखा मीच मीच आलं ते निमगाव का आलं ते दिवसा कंदील लावून चालायला लागलं. काय करायला लागलं बोला ना. दिवसा दांडरलं ते मायासारखा मीच आलं तिकडं आणि निमगावच्या एका शेतकऱ्यानं बघितलं आऊ थाकीत होतं. मला फ्लावर लावायची पाळी घालून घेतली बाई आऊ थाकीत होतं ना आवतावल्या शेतकऱ्यानं त्याला बघितलं. अरे याचा कंदील चालू राहिलाय हो काका अहो कंदील चालू राहिला हो कंदील. त्याच्यात काय वाटतात ते बोला की काय वाटतात कंदिलात काय वाटतात रॉकेल. हा ते राखेल संपून जाईल संध्याकाळची पंचायत व्हायची. काका म्हटले बालका तू मला ओळखलं नाहीस. अरे मी 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण पाठ केल्यात. मला जर एखादा प्रश्न विचारला आणि जर त्या प्रश्नाचं उत्तर देता नाही आलं तरच मी तो कंदील यूज होतो अन्यथा इजवणार. शेतकरी म्हणला 2 मिनिटं थांबा बैल आखडून घेतली. धरायचं काय बोला की धरायचं काय त्याच्या खाली काय फराट लोड कुळ तुमच्याकडे काय म्हणतात वखळ. वखळीला बैल आखडून घेतली बांधून टाकली रुमनं काढलं खांद्यावर घेतलं. काका जवळ आले फाटीची वार नाही ते म्हटले माझा अमुक ना हा म्हटले मग सांगा इजवणार ना कंदील मी जर प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला देता नाही आलं तर इजवणार ना. काका म्हणले ऑफकोर्स एनी डाऊट ओके. हा त्याची इंग्रजी लय फास्ट होती. हा ते म्हटलं इजवणार
आता त्याला वाटलं याचे काय प्रश्न असणार ऋषिकेश त्याने विचारलं, म्हणलं मग सांगा का माझ्या खांद्यावर आणलं याला काय म्हणतात? बोला की काय म्हणतात? बोला की काय म्हणतात? रुमणं. मग प्रश्न असा आहे, हे रुमणं मी तुम्हाला हाणलं तो कुठं लागल? काकाने अर्धे दिवस विचार केला, जुळा ना काकाला. हा काका म्हटला पोटऱ्या सांगावं तर नडग्या आणाय बसले, नडग्या सांगावं तर पाटाड आणाय बसले, पाटाड सांगावं तर मानकट आणाय बसले. काका म्हटला माझ्याशी काही तंट करू नको, आता कंदिली जो अहंकार झाला तू का म्हणे वाया गेला. म्हणून महाराज म्हणले अहंकाराचा वारा न लागो राजसा. अहंकार सोडला की माणूस देव होतो बरं का. आणि जगात एकमेव आता आचारसंहिता लागू आहे, थोडस बोलून जाईल. कोणीच कोणाला पद देत नाही बाबा, पण आमचा राम इतका उदार आहे, रामचंद्र प्रभू इतके उदार आहेत की आपलं पद आपल्या दासाला देण्याकरता तयार आहे. राम म्हणता रामाची होई पदी बाई सोनी पदवी घ्यायचे. कालचा पहिला दिवस होता, हा अभंग अगदी गोड आहे बरं का पहिल्या दिवसाला. हा देव इतका उदार आहे, तुझा ईसा कोण उदाराची राशी, आपुले देशी आपुलेची देशी पददास. एवढा उदार आहे. जिंदगीत आलात तर या देहाचा काय भरोसा नाही, त्याची प्राप्ती करून घ्या. किती गोड सांगितले गडव्यान. और ऐसी हो जाएगी तेरी हालत, कम नाएगी तेरी दौलत, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पडेगा. एक ना एक दिवस जायचं तर कधी आज ठेवली बाय, जोपासलं पाहिजे. हे जीवनात आलात नंतर त्याला मिळवण्याची कधीतरी पद्धत ठेवली बाय. का प्रमाणे माझ्याकडं विटेवरी जाचे पाऊले समान, विटेवरी जाचे पाऊले समान, विठेवरी जाचे पाऊले समान, विठेवरी जाचे पाऊले समान, विटेवरी जाचे पाऊले समान, विटेवरी जाचे पाऊले समान, विठेवरी जाचे पाऊले समान, विठेवरी जाचे पाऊले समान. तोची एक दाना सुरदाता तोची एक दाना सुरदाता विटेवरी जाचे पाऊले समान, विठेवरी जाचे समान. कधीतरी त्याला मिळवा. किती दान सुर तोची एक दान शूरदाता, तोची एक दान शूरदात विटेवरी जाचे पाऊले समान. तो एक दान शूरदाता आहे, मग त्याची शरणागती कधी. पण आपलं काय होतंय उलटा गोळ्या. ऐका ना चिंतामण महाराज बरं का मयूर महाराज, हल्लीच्या काळामध्ये आपण अपेक्षा ठेवूनच देवावर प्रेम करतो. माझ्या सगळं तुमच्या सगळं सांगतो, लोकांचं कशाला सांगायचं. परवा माझाच एक अनुभव सांगून जाईल. माय कीर्तनाला गेलो आणि कीर्तन संपलं. ऋषिकेश महाराज बरं का गेले काय बरं का महाराज, कीर्तनाला गेलो आणि कीर्तनाला गेल्यानंतर विजय महाराज 4-5 म्हणजे कीर्तन संपलं, मानधन भरलं, गाडीत मी बसलो, निघायचा टाइम. 4-5 कार्यकर्ते माझ्याकडे आले. म्हणले महाराज तुम्हाला आज किती मानधन भरलं? म्हटलं जरा. त्यांनी चेक केले. म्हटले महाराज एवढेच भरले? इथून मागच्या कीर्तनकारांना तुमच्यापेक्षा दुप्पट भरलेत. 5 मिनिटं थांबा, तुमच्यावर झालेला अन्याय आम्हाला पटला नाही. म्हटलं बरं, मला लय तीर्थ तसं भारी वाटायचं. हा म्हटलं आता का डबल होऊन येतो का काय नो. 5 मिनिटं थांबा, याच्या दुप्पट करून आणतो. त्या दिवशी गेले तर अजूनही आले नाही.
त्या दिवसापासून विचार केला जेवढे भेटतील तेवढे घरी न्यायचे, माघारी द्यायचे. माग गेले का परत येत नसतात. हा माणसाची अपेक्षा माणसाला व्हायला घालत असले, आणि जिथं अपेक्षा आहे ना तिथं माणसाचा जन्म सुद्धा व्हायला जातो. अपेक्षा नसली पाहिजे. अपेक्षा कोणती असावी? तुकोबारायचं म्हणणं आहे, काय मी उद्धार पामे हीच अपेक्षा असली पाहिजे. अपेक्षा विरय ठेविले आनंद ते जित्ती असू द्यावे. या जन्माला आलात ना तर याची प्राप्ती करा. तो जगाला चालवणार आहे. गीतेमध्ये वर्णन आहे, अखिलम जगतम तेजो मामेको यदादित्यगतम तेजो जगद्भासयेदेखिलम यच्चंद्रमसि यच्चाग्नो तत्तेजो विधिमामकम. अखिलम जगतम तेजो मामेको, अखिलम शरीरम तेजो मामेको, अखिलम सूर्यनारायणम तेजो मामेको. म्हणून जगाला चालवणारा घडवणारा मी एक आहे. म्हणून अनन्य भावानं मला शरण या. पण शरण असं तसं येऊ नका. 8:30 वाजता बरोबर महाराज म्हटले की या जगातातलं महत्वाचं गणित हेच आहे. पण याकरता माझ्या जवळ येण्याकरता पहिली पायरी आहे संत हरिप्राप्तीचे उपाय धरावे. आमदारांचे आपलं संतांचे ते पाय, संतांचे पाय पकडले की देवाजवळ जाता येतं. मग संतांजवळ जाण्याकरता सुद्धा भाग्यच असावं लागेल. कसं? उजळाले भाग्य उजळले भाग्य संत शाबाश शाबाश. हे वा क्या बात आहे. हा अशी चाल असू द्या गाण्याची चाल. त्याच्यातला भाव लय महत्वाचा. आदरणीय रामदास बाबा मनसुख म्हणायचे या चाली आपल्या पण या चोरल्या त्या पठ्ठे बापुरावानं. हा या चाली आपल्या. आता ही जी चाल होती ना असू द्या गाण्याची, पण गाण्यातला भाव महत्वाचा आहे. तुम्ही कोई हा पुढचं नाही म्हणत. हा महत्वाचं आहे. माझी ना 350 गाणी पाठ आहे आजही, पण हिंदी गाणी. पण मी म्हणत नाही आता, गप आहे. हा म्हणत नाही. कॉलेजला होतो ना त्या काळात एकही गॅदरिंग सोडली नाही महाराज. माझं घर आहे ना, माझे ड्रायव्हर माझ्या बरोबर आले, त्यांना विचारा हक्क घर ना मयूर महाराज अख्खं ट्रॉफीने फुल झाले. म्हणजे राज्यस्तरीय एकही स्पर्धा चिंतामण महाराज मी सोडली नाही, विजय महाराज. आणि ना त्या गाण्यामध्ये पण वाईट असं काय नाही. आमचे ना आता मला वाटतं गुलाब महाराजांचं कीर्तन बघा, पांढरी 4 लाख ती बरोबर करतात. हे ना आपल्याच चाले. आणि माझं जुन्या काळातलं हिंदी गाणं पाठ आहे. मी रोज माझ्या गाडीत मारुती रायाची मूर्ती म्हणत असतो, हे मारुती राया मला जगाचं काय घेणं देणं नाही, तू सोबत पाय. ए रोकडेश्वर भगवंता तू माझ्या सोबत पाय, जगाचं काय घेणं देणं नाही. तू जर सोबत असशील ना, आणि बरोबर का तुमचं जर गाणं पाठ असेल ना तर म्हणायचं, फक्त कुडाय नाही म्हणायचं, देवाजवळ म्हणायचं. एवढं वर मोवाळा तुमचा जसा भाव आहे ना. आणि आमचे बाबा एक आणखीन आदरणीय कृष्ण कृपांकित डॉक्टर विकासानंदजी बाबा मिसाळ बाबा म्हणतात, आमचे गुरु आहेत. बाबा म्हणतात की फार मोठ्या माळा घातल्या म्हणजे पार मारत नाही, फार मोठे गण लावले म्हणजे पार मारत नाही, फार लोकांसमोर माझ्यासारखी बडबड केली म्हणजे पार मारत नाही. पार मारताची सरळ व्याख्या हीच आहे की तुमच्या अंतःकरणातली वृत्ती काय, अंतरीची घेतो गोडी पाये जोडी. हे जुनं गाणं आहे बघा. अरे जीत जाएंगे हम. हे रोकडेश्वर भगवंत तू जर सोबत असेल तर बोलते बरं का. जीत जाएंगे हम तू अगर संग है पंढरी सी जारे
नो संसार. जमलं का नाही? असं जुळवलं पाहिजे. दिनाचा सोयरा पांडुरंग पांडुरंग दिनाचा सोयरा पांडुरंग 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 वाट पाये उभा बेटीची आवडी. तो जगतामध्ये चालवणारा घडवणारा बोलवणारा तो एक आहे म्हणून त्याची शरणागती केली पाहिजे. माय जशी असेल ना तशी केली पाहिजे. मला तुम्हाला विचारू नये थोडंसं. श्री रोकडेश्वर महाराजांची शपथ आहे, पांडुरंगाची शपथ आहे तुम्हाला सगळ्यांना बरं का. मंडपात जेवढ्या बसल्यात तेवढ्या आवाज येतो ना आजे ए बोल की. सगळ्यांना शपथ आहे. खरं बोला. तुम्ही शेतामध्ये काम बोला की झोपल्या का काय. हा शेतामध्ये काम करता, घरामध्ये काम करता. खरं बोलायचं तुम्हाला देवाची शपथ आहे. देवाचं तुम्ही घरामध्ये काम करत असताना देवाचं भजन करता का लोकांची कुट्टाने करता. खरं बोलायचं तुम्ही देवाचं भजन करत नाही म्हटल्या त्या बघा. असंच राहू द्या असंच राहू द्या. कधीतरी भजन करावं. आणि आता जर म्हटले ना हे बघा इतकी गाणारे किती गोड आहे, सगळे सगळे किती गाणारे गोड आहे. या सप्ताहातून काय नका करू. माझं म्हणणं आहे फार स्पेशल तुम्हाला सांगतो गड्या. काय नेऊ नका घरी. एक काम करा करताना परत जर यांना भेटल्या सगळ्यांना टाळकऱ्यांना गायकांना या वादकांना भेटल्यात ना परत विचारू नका बाबा तुम्ही कशा आहात, तुमची तब्येत कशी आहे. पण यांना एवढं जरूर विचारा, एवढं जरूर सांगा महाराज तुम्ही सप्त्यामध्ये ज्या कीर्तनामध्ये चाली म्हटल्या ना ते आम्ही आमच्या भजनामध्ये म्हणतोय. मला वाटतं आमचा सप्ताह सार्थकी झाल्याशिवाय राहणार. आणि हा जर वेळ काढला ना तुम्हाला लोकांची कुटाने करायला वेळच मिळणार नाही. हा करा. अरे जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना मिलेगी काम से. कुछ वक्त ऐसा निकलो को प्रेम कर लो मेरे रोकडे जिरसे से. कधीतरी वेळ काढा पुन्हा पुन्हा नाही. काय करावं भाग्यानं पुण्याला देव मिळवावा. संत सुद्धा भाग्याचीच गोष्ट आहे. पण संताजवळ भाग्य अनुकूल होत असतं. मला सांगायचं जरा माणसानं वेळेला जपलं पाहिजे. आला ऐका चला माझा वेळ संपत आलाय. माणसानं वेळेला जपावं. आणि ज्यानं वेळेला जोपासलं ना दादा त्याचं जीवनामध्ये कल्याण होतं बरं का. टाइम इज अ मनी. मनी खरं आहे त्या. जोपासलं पाहिजे. एकाचं नवीन लग्न झालं आणि त्याचं लग्न बरं का बारका नाही का काही कीर्तनातून कळलं नाही. उजळले भाग्य. भाग्य या शब्दावर मला अख्खं कीर्तन करायचं ऐका. त्याचं नवीन लग्न झालं. लक्ष्मी मातेने त्याचं बाबा लग्न लावून दिलं. सोन्याच्या पालखीतून लग्न लावून दिलं. पण लक्ष्मी मातेने लग्न लावलं. लक्ष्मी माता निघून गेली. 3 वर्षानंतर त्याच्यावर वेळ आली. वेळ आणि ती रस्त्यावर आलं. रस्त्यावर जमीन जर रस्त्याच्या कडाला आली तर जमिनीची किंमत काय होते बोला बोला. किती पटीनं 10 पटीनं. जमीन जर रस्त्याच्या कडेला आली तर जमिनीची किंमत 10 पटीनं वाढते. घर जर रस्त्याच्या कडेला आलं तर घराची सुद्धा किंमत 10 पटीनं वाढते. पण माणूसच जर रस्त्यावर आला बोला त्याची किंमत 0 होते. रस्त्यावर आलं गड्या ते आणि सब पैसे के भाई दिल का साथी कोई नाही. दाम करी काम वेड्या दाम करी काम. पैशाची जादू लय न्यारी तान्या पोराला त्याची हव. पैशाची जादू लय न्यारी तान्या पोराला त्याची हाव. दाम करी काम वेड्या. हे आज तुझ्या काळातलं गाणं दाम करी काम. आणि म्हातारी माणसं मला आवडतात. बघ तिच्या डोक्यावर काय आहे. बघ बघ काय बघ बोल 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 तुझ्या डोक्यावर काय आजी पदर. आता बाकीच्या राहू ते बघ ते बघ राहू द्या राहू द्या राहू द्या. आणि जिच्या डोक्यावर पदर तीच खरी इंडियन. बाकीच्या कुठल्या आहेत अफगाणिस्तान तुर्कस्तान पाकिस्तान. असू द्या असू द्या असू द्या. आम्ही बी घेत नसतो. तुला काय करायचे तिकड. हा 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 ऐका. रस्त्यावर आलं ती रस्त्यावर ज्याचं लग्न लक्ष्मी मातीनं लावलं होतं. आजही पण नाशिकला जाऊन बघा त्र्यंबकेश्वरला आहे ना काय काय साधू लोक पाला खाऊन दिवस काढतात ना. पाला खाऊन तिथं आखाड्यात जर कधी गेला तर पाहायला मिळेल. आणि ती साधू लोकांच्यात गेलं. एक दिवस ज्या लक्ष्मी मातीनं ज्याचं लग्न सोन्याच्या पालखीतून लावून दिलं त्याच लक्ष्मी मातीची बिरी तिथून चालली होती.
मातीला वाईट वाटलं. मातीने विचार केला, याचं लग्न मी सोन्याच्या पालखीतून लावून दिलं आणि इथं पाला खाऊन दिवस काढतोय. लक्ष्मी मातेला वाईट वाटलं. मातीनं त्याच्या समोर एक अनमोल किमतीचा हिरा फेकला. हिरा फेकला, त्याला आवाज झाला, पाहतो तू काय, समोर हिरा आहे. आत्ता उचलतो ना आत्ता घरी जातो, बायकोच्या हातात हा हिरा देतो. बायको मला घरात घे. काय करेल बायको मला, बोला की बायको मला. घरी निघालं, हिरा उचलला आणि घरी निघालं. बाबा गावाबाहेर एक नदी होती, नदी. आणि नदीमध्ये पाणी प्यायला जाणार, तहान लागली. डोक्यावर फेटा होता, फेट्याच्या हाडीमध्ये त्यानं हिरा खावला आणि पाणी पिण्याकरता वाकलं. जे वाकलं तो हिरा पाण्यात पडला. पाण्यात माशानं तो हिरा, माशाला वाटलं काहीतरी खायला टाकले, माशानं झडप घातली, हिरा गिळून घेतला. हे लय पोहिलं गाड्या 2 तास, लय पोहिलं 2 तास. पहिलं फुगलं आणि बाहेर आलं. बाबा गावाकडे पाहतय, जंगलाकडे पाहतय, गावाकडे पाहतय, जंगलाकडे पाहतय. पुन्हा पालाच खायला गेलं बाबा ते. दुसऱ्या दिवशी पुन्हा लक्ष्मी मातीची विहीर चालली. मातीला वाईट, अरे काल याच्या समोर मी हिरा टाकला, तरी इथंच. दुसऱ्या दिवशी मातीनं त्याच्या समोर नवरत्नाचा हार टाकला. हार हार हिरे जडी. आवाज झाला, समोर काय पडलंय, हिरा. हार पडलाय. आत्ता उचलतो, आत्ता घरी जातो. बायको मला, बोला घरी निघालो. गाव बाहेर नदी होती, नदीमध्ये पण पाण्यात नेलं का काय होतंय, काय होतंय, पाण्यात पडतंय. म्हणून डोक्यावरचा फेटा काढला, हार काढला आणि रस्त्यालाच काढून ठेवला. वरून घार आली. झोपले का काय, गारीनं हार बघितला, गारीला वाटलं सापच आहे. गारीनं झडप घातली, गार हार घेऊन गेली. गावाकडे पाहतय, जंगलाकडे पाहतय, गावाकडे पाहतय, जंगलाकडे पाहतय. पुन्हा म्हटला बायकोला, एवढं सांगितलं, बायको मला, बायको मला. हा हा तुमचं पाठच झालं, शाबास. हा तुम्हाला घेणार आहे, तुम्ही ना काळजी करू, हा घेणार आहे. हा घरात गेलं, घरी निघालो. दरवाजा वाजवला, तुम्हाला नाही बरं, दरवाजा वाजवला. असाच आवाज झाला, दरवाजा वाजवला. आतून आवाज आला, कोण आहे, हा म्हटला मी. दरवाजा उघड. दरवाजा उघडला. दरवाजा उघडला, बायको म्हटली कशा करता आलात. हा म्हटला मला काल हिरा सापडला. ती म्हटली द्या तेवढा तरी जपून ठेवते, आपला संसार चांगला होईल. तो म्हटला पण गावबाहेरच्या नदीमध्ये पाणी प्यायला गेलो, हिरा पाण्यात पण आज कायला आलात. तो म्हटला आज मला ना हिरा हार सापडला होता. ती म्हटली द्या तेवढा तरी जपून ठेवते, आपली लेकरं बाळ चांगल्या शाळेत जात. तो म्हटला गावबाहेरच्या नदीमध्ये पाणी प्यायला गेलो, रस्त्यावर काढून ठेवलं होतं. हार हार घार आली, हार घेऊन गेलो. बायकोने एवढं उत्तर ऐकून हळहळ व्यक्त करायला पाहिजे का नाही. बायको म्हटली 2 दिवस पाणी पिले नसते तर काही मिळले असते का काय. बायकोनं घरात नाही घेतलं, पुन्हा पाला खायला काढून दिलं. हा पुन्हा तिसऱ्या दिवशी लक्ष्मी मातीची बेरी चालली. बार काय नाही का बरं का, थोडा मॉनिटर. लक्ष्मी मातीची बेरी चालली. मातीला वाईट वाटलं, अरे 2 दिवस झाले त्याच्या समोर मी किमतीचे, अनमोल किमतीचे रत्न टाकते, ही इथंच. माता विचार करत असताना मातेसमोर एक आकृती तयार झाली. हे माते, याला तू किती दे, त्याच्या ते भाग्यात नाही, माझं नाव आहे भाग्य. आणि मी जर त्याला दिलं तरच ते त्याला मिळेल, अन्यथा मिळणार सांगतोय. ऐका भाग्य. लक्ष्मी माता म्हटली कस काय, मला पटवून दे. लक्ष्मी माताने 1 रुपयाचं नाणं तयार केलं. मोठ्यानं बोला, किती रुपयाचं नाणं तयार केलं आणि त्याच्या समोर फेकलं. ही उठलं, नाणं उचललं, म्हटलं आत्ता घरी जातो, 1 रुपयाचं काहीतरी घेतो, बायकोला घेऊन घरी जा. म्हणजे घेऊन घरी. एक कोळी दादा होता शेजारी. कोळी दादाकडे गेला, म्हटलं तुझी माझी लय मैत्री. म्हणला तेरे जैसा. त्यानं गाणं बिनं म्हणून दाखवलं. हा यार का गाणं म्हटलं आपली लय मैत्री आहे. मित्र वनव्यामध्ये हा कविता आनंद राऊतांची म्हणून दाखवली त्यानं. गारव्यासारखा, गारव्यासारखा इथे एक मासा द्या. 1 रुपयाचा एक मोठा मासा खरेदी केला. कोणी, त्या माणसानं मासा खरेदी केला. पण घरी निघालं, म्हणला मासा तयार करण्याकरता जळण लाकडं सरपण लागतं. एक झाडावर चढलं, मासा खाली ठेवला, झाडावर चढलं, तड 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 लाकडं मोडायला लागलं. ज्या झाडावर चढलं त्याच झाडावर नेमकी घारीचं, बोला घरट होतं, घरट. त्यातला फेटा आणि हार खाली काढला.
आणि मासा उचलला, सरपण उचललं, एका हातात मासा, एका हातात सरपण, एका हातात ते भ्याटा हार घेऊन घरी निघालं. रोजची नदी लागली, रोजची. आज म्हटलं मेलो तरी चालल, पाणी काय प्यायचं, पाणी पिलं नाही, ते पाणी पिलं नाही. घरी गेलो, दरवाजा वाजवला, आज दरवाजा वाजवला आणि आतून आवाज कोण आहे? हा म्हटलं मी. दरवाजा उघड. बायकोनं याचा आवाज ऐकला आणि टेम्परेचर 100.1 वर गेलं, 101.0°C टेम्परेचर गेलं. बायको आतूनच तन 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 फन 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 करत बाहेर आली, धाड करणार दरवाजा उघडला. खायला आलात तेवढ्या त्या पठ्ठ्यानं फेट्यातला हार बाजूला केला आणि बायकोच्या गळ्यात घातला. बायकोनं हार बघितला, बायको म्हटली 100 वरचं टेम्परेचर. बायकोचं एका सेकंदात 0- वर गेलं. बायको म्हटली बदामाचं दूध करू का, बदामाचा शिरा करू? हा म्हटला काहीच करू नको, तुला मांस आवडतो, हा मांस आणलाय, घास. असं घासावं लागतो कापायच्या अगोदर. तुम्ही म्हणता तुम्हाला काय माहिती, तुमच्या संगतीचा परिणाम आहे, बाकी काही नाही. हा 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 मासा घेतला आणि बायकोनं घासला. तो मासा कोणता होता माहिती का? बोला घे. ज्या माशानं तो हिरा गिळला होता. प्रसंग संपलाय. मला उत्तर द्या, पहिल्या चरणावर मला छान बोलायचे. लक्ष्मी मातेने जे काही त्याला दिलं ते त्याला मिळालं का हो? नाही मिळालं. मग त्याला ते किती रुपयात मिळालं? 1 रुपया. पण आता तो 1 रुपया तुम्हाला समजून सांगू का कोण आहे? आमचे रोकडेश्वर महाराज म्हणजे आमचा 1 रुपया आहे. तोच 1 रुपया जीव लावून ठेवा. हा 1 रुपया जर तुमच्या जवळ जर असेल ना तर कोणाच्या पाया पडायची गरज लागणार नाही. म्हणून महाराज म्हणले उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. जे भाग्यात नाही ती भाग्य अनुकूल करण्याची गोष्ट एकच आहे, ती म्हणजे संत. हे तो एक संता ठाई, हा हे तो एक संता ठाई, हे तो एक संता ठाई, हे तो एक संता ठाई, हे तो एक संता ठाई लाई, हे तो एक संता ठाई, हे तो एक संता ठाई, हे तो एक संता ठाई, लाभ पायी ही उजाला, लाभ पाये लाभ पायी ही उजाला, लाभ पाये हे मनविता त्याचे दास नाच, मनविता त्याचे दास दास, मनविता त्याचे दास, दास, मनविता त्याचे दास, दास. हे सगळं काही संतांच्या ठिकाणी. मग मिळवलं पाहिजे का? मिळवलं पाहिजे. माझ्या ज्ञानोबारायचा एक प्रसंग आहे. अरे वाईट विचार पंडिताच्या डोक्यामध्ये माजलं, तरी माझ्या ज्ञानोबारायने साऱ्या जगाला ज्ञानाचं ज्ञानामृत पाजलं. 7 वर्षाच्या मुक्ताईचं बोलणं माझ्या ज्ञानोबारायला साजलं म्हणून पाठीवर मांड भाजलं. हे भक्तीचं प्रकरण साऱ्या महाराष्ट्रभर गाजलं म्हणून खिडकीतून बघणाऱ्या विश्वभा खेचराचं गुबू गुबू वाजलं. ही ताकद आहे संतांची. जोपासलं पाहिजे, मिळवलं पाहिजे. का मिळवलं पाहिजे? तर जगतातलं संतांजवळ जेवढं सामर्थ्य तेवढं आणखीन नाही. जनाईनं बरं का माय, जनाईनं काय केलं? जनाईनं देवाला जात्यामध्ये शोधलं का नाही? हे आज तुम्हाला विचारतो, तुझ्या वेळेस नवीन नवरी बाई होती त्यावेळेस किती वाजता उठायची ग? पाठ 8 वाजता, आपलं 4 वाजता उठायचे. हा 4 वाजता उठली की पहिल्यांदा काय हातात घ्यायची? मोबाईल घ्यायची. माझ्या व्हॉट्सअपला किती मेसेज आले मोबाईल. हा मग काय करायची? जातं घ्यायची आणि जात्यावर काय करायची? तू दळायची. कोणाचं दळायची? घरचं का लोकांचं? घरचं दळायची. जुन्या काळातनं लोक घरचं दळायची बाबा. आता लोक घरचं नाही दळते. आता लोकांनी गिरणी घेतले लोकांचं दळायला. 11 रुपये पायलीनं दळून द्यायला लागली चांगली लोक. हा हा जुन्या काळात किती गोड दळायचे. माझ्या मागे म्हणणार तुम्ही सगळ्या, तर असं करून घ्या.
सुंदर माझे जाते गा फिरते बहुत ओव्या गाव कौतुके तू ये रे बा विठ्ठला ये रे बा विठ्ठला ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला शाबास शाबास एकदा टाळी वाजवा छान हा आता तुम्ही म्हटले तुम्ही गप्प बसायचं बरं का हाताची गडी आपलं नाक आपलं तोंड वाट हा आता तुम्ही गप्प बसायचं आता माझा पॅनल हां मऊ मातन आलो बाय हा तयार ना हा तू ये रे बा विठ्ठला मोठ्याने म्हणा की मोठ्याने ये रे बा विठ्ठला ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला किती गोड होतं बरं अरे कवरही म्हणावं वाटतं असं हे जोपासलं बाई आणि माय हे ज्या दिवशी जोपासताल ना त्या दिवशी अन्नमातलं सारथं मी त्या दिवशी असंच सांगितलं का कीर्तनात बाबा आणि कीर्तन म्हणजे रेडीमेड कपड्याचं दुकान आहे कोणाला कोणता शर्ट फिट बसेल काही सांगता येत नाही एका सुनबाईनं कीर्तन लय आवडलं आणि ती लिहून नेलं महाराज ती म्हणली आता बस लोकाचं दळायचं हा हा असंच म्हटली लोकाचं दळायचं दळलं तर कोणाचं दळायचं आपलं दळायचं आणि ती लिहून नेलं म्हटली आता महाराज म्हटले ना खरं बोललेत ती लिहून नेलं आता म्हटली इथून पुढं आपलंच दळायचं आणि लिहून नेलं आणि नेमकी योगायोगानं मुक्काम माझा त्याच घरात होता 9 ते 11 कीर्तन मला बडबड करायची लय सवय चोपदार बरं का तुम्ही झोपले काय माझ्याकडे लक्ष द्या असं हा हा आणि चोपदार होते गप्पा मारायला आमचे मयूर महाराज होते विठ्ठल महाराज होते आमचे विजय महाराज चिंतामण सगळे महाराज सगळे हे महाराजही होते आणि आमच्या गप्पा रांगल्या विनेकरी बाबाही होते असं गप्पा रांगल्या आणि गप्पा रांगल्या 2 वाजले झोपायला ज्या घरात होतो ना मुक्कामाला त्याच घरातल्या सुनबाईनं पहाट 8 वाजता जातं घेतलं पाठ जुन्या काळात पहाटे 4 लावायचे आता टायमिंग शिफ्ट झाला आता पहाटे शुद्ध सात्विक 8 वाजता होते आणि तिने पहाटे 8 वाजता जातं घेतलं काय म्हणले पहाटीच्या बाऱ्यामध्ये जातो माझं वांगा वांगा का सईबाई ग बाई तुमच्याकडे ते पांघरून घ्यायला काय म्हणतात गोधडी ना त्या गोधडीत मी झोपलो ती मग काय म्हटली होती का पहाटीच्या बाऱ्यामध्ये जातो माझं वांगा वांगा का सईबाई ग बाई म्हटलं वा 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 असं गोधडीचं ती थोडंसं उचकलं म्हटलं कोण म्हणतं गड्या सुनबाई म्हणती इकडून माझा ड्रायव्हर झोपला त्याला म्हटलं पक काय बारी म्हणती तो म्हटलं महाराज थोडं थांबा गाड्या पिक्चर आवी हा हा असंच म्हटलं बाकी म्हटलं काय बाकी ती पुढं म्हटली जातो माझ पहाटीच्या बाऱ्यामध्ये जातो माझं वांगा वांगा का सईबाई ग बाई जातो माझं वांगा 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 ग वांगा ग वांगा मी म्हटलं बिघडली गाड्या सुनबाई आणि पुढं म्हटली जातो माझं वांगा वांगा उठरे गोदडीतल्या स्वांगा रे मला मी त्या दिवशी गाडीच घेऊन टाकली म्हटलं मुक्कामाला थांबणं पण बाबा महाराजही नाही पाहती लोक मग हा आपलंच आपल्या फिरीत्यात सांगायची गोष्ट सांगा माय दळलं पाहिजे पण आपलं दळलं पाहिजे काय दळलं पाहिजे प्रेमानं भजन विठोबा रखुमाई हरे जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई धोंडे राजगिरू रखुमाई विठोबा रखुमाई हरे जय जय विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई हरे जय जय विठोबा रखुमाई हरे जय जय विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई 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 विठोबा रखुमाई
रखुमाई विठोबा 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 जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई 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 उजळले भाग्य आता बघी चिंता वारली संत दर्शनी लाभ पद्मनाभ जोडीला. एक चरण सोडवलेला आहे. दुसरं चरण मी असं सोडवतोय ऐका. हे संतांच्या दर्शनात काय आहे तर विशेष हा लाभ संत संघ. मी याच्यावर प्रमाण पण दिलंय बाबा. संतांचं ऐका ना जेवढं संतांच्या सानिध्यामध्ये तेवढं या जगतामध्ये आणखीन दुसरं कोणच नाही. मिळवलं पाहिजे. का मिळवलं पाहिजे? जगात संत अशी गोष्ट आहे की ते आपल्याला एकमेव उद्धाराचा मार्ग दाखवत असते. आम्ही वैकुंठ वासी आलो याची कारणाशी हे बोलिले जे ऋषी साज बावे वरताया जाडू संताचे मार्ग हे आडराणी भरले. संत त्या करता येत असतात. येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी उपकार करता येतात. ऐका एक प्रसंग सांगतो का थांबू? सांगतो 1-2 मिनिटात सांगतो 1-5 मिनिट ऐका रे ऐका. नाशिक जवळ असल्या कारणाने निमगाव मध्ये एक साधू बाबा आले. अगदी तपस्वी साधू आले आणि अख्खं गाव त्यांच्या पाया पडायला निघालं. साधू बाबा आले आणि एक नवीन लग्न झालेलं पोरग पाया पडायला गेलं. साधू बाबा तुम्हाला काय कळतो? साधू म्हणले अष्टांग योग येतात मला. अष्टांग योग हा मला शिकवा ना साधू बाबा. साधू म्हणले मी संसारातल्या माणसाला शिकवत नाही. का? त्याला जर शिकवाय गेलं तर ज्यानं शिकवलं ते उलट त्याला शिकवत असते. त्याच्यामुळे शिकवत नाही. आणि नाही विलासाला पोरग हट्टाला भेटलं म्हणलं मला शिकवावं लागलं. हा शिकवतो म्हणलं. ऐका म्हणले ऐका. पोरग हट्टाला भेटलं साधू म्हणले शिकवतो. मग उद्यापासून सकाळचं 7 वाजल्यापासून तू माझ्यासोबत यायचं. पोरग म्हटलं ठीक आहे. रोज सकाळी 7 वाजता पोरग साधू बाबा जवळ यायचं. पहिला योग शिकवला ध्यान योग, तप योग, जप योग तो शिकवला. 8 दिवसात साधू बाबानं पोराला ध्यान योग शिकवला. आणि ध्यान योग शिकवल्यानंतर 9वा दिवस युगावला. ऐका इकडे लक्ष द्या माझ्या ऋषिकेश महाराज ऐका. आणि पोरग साधू बाबाला विचारायला लागलं साधू बाबा पहिलं योग माझा शिकून झालाय. एक प्रश्न आहे विचारू? साधू म्हणले विचार. साधू बाबा तुम्ही लग्न नाही केलं का? कोणाला म्हटलं पोरग? कोणाला म्हटलं? साधूला. आता साधू कोणाला म्हणतात? साधूची लक्षणं आहेत काय? ज्यानं 6 धुतलेत त्याला साधू असं म्हणतात. आणि ज्यानं 6 साधलेत त्याला सहाधू आणि साधू याच्यात फरक आहे. साधू म्हणले नाही केलं. साधू बाबा तुम्ही लग्न करायला पाहिजे होतं. साधू बाबाला आयसा लाभाचं चुका म्हणे वाया गेला. साधू बाबाला म्हटलं पोरग. साधू बाबा भडकले ना. हे अरे काय बोलतो कळतं का तुला? तू साधू बाबा लग्न करायला माझी बायको ना मला लय जीव लागतो. साधू बाबाला ती पोरग म्हटलं हा माझी आजी मायासाठी जीव द्यायला तयार आहे. हा म्हणले बार म्हणले मग मी तुला हेच दाखवून देऊ का कोण किती जीव लागतो? हा म्हणले दाखवा. माझ्यासाठी जीव बी द्यायला तयार. म्हणले एक काम कर मी तुला 8 दिवस काय शिकवलंय? 8 दिवस काय शिकवलंय? ते ध्यान योग. म्हणजे घरी जायचं तू ध्यान लावायचं उद्या सकाळी उठल्यावर. पोरग म्हटलं पण ध्यान लावलं तर घरची लोक माझी अंतयात्राच काढते. नाही विला चला पोरगाला म्हटलं तुला पाहिजे ना मग दाखवतो जा घरी. आणि पोरग घरी निघालं. घरी गेलं आणि सकाळी लवकर उठलं. रोज 6ला उठायचा 5:30लाच पोरग उठलं आणि ध्यान लावलं. आणि ध्यानात गेलेला माणूस 5-6 तास बाहेर येत नाही. पोरानं ध्यान लावलं आणि बायको त्याला 6:30 वाजता उठवायला आली. आता रोज 6ला उठायचं. पोरग काय बोला की पोरग काय उठत नाही. बायकोला वाटलं
हा 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 गेलं, बरोबर बोलले. हा गेलं, पण पोरग काय गेलेलं, पोरानं काय केलं होतं, ध्यान लावलं होतं. बायको म्हणली दावा वाचवा पळा, सगळं गाव जमा केलं, सगळं जमा केले. पोरग गेलं, सगळं म्हटले पोरग गेलं, पण पोरग काय गेलेलं नव्हतं. पोरानं काय केलं होतं, ध्यान लावलं होतं. सगळी लोक जमा झाली, भजनी मंडळे बोलावलं निमगावचं. हा भजनी मंडळानं पकवाज लावला, काळी दोनला लावला, आम्ही जातो हा हा अभंग याला. भजनी मंडळ बाबाने अभंग सुंदर गायला, अभंग सुंदर झाला. 10:30 वाजले, 11:45 वाजले, 11 वाजले आणि साधू बाबा आले. साधू बाबा आले, सगळी लोक म्हणले बाजूला बाजूला, साधू बाबा आले. साधू बाबा आले, पोराजवळ येऊन बसले. साधू बाबा आले, काहीतरी होणार. साधू बाबा आले, पोराचा हात हातात घेतला. जुनी माणसं माणूस गेलाय की नाही कशाने ओळखायचे, हात. हा शबास, हा हाता फिट बसलं, हाताच्या नाडीवर ओळखायचं. साधू बाबा पोराजवळ आले, हात हातात घेतला आणि नाडी जोरात दाबली. कानात म्हटले उठू नको, पिक्चर आबी, तू उठला तर अख्खं बिघडून जायला, डोळे लावून ठेव, असं डोळे बांध ठेव. साधू बाबानं पोराचा हात हातात घेतला, नाडीत तपासली, हे पोरग जिवंत होईल. पण एक अट आहे, माझ्या खिशात एक पुडी आहे आणि पुडीत एक औषध आहे, जो ते औषध घेईल तो मरल. आणि हे पोरग, जेवढे पाहुणे रावळे बसले तेवढे तडातड उठले, म्हणले बाहेर कोण कोण आले पाहुणे, तो बाहेर पळायला आले. सगळे राहिले घरातले, तेवढ्यात आजले आम्हाला शिवाय देते. यमाची म्हणले, यमाची काय चिठ्ठी हरवली का काय, डोळ्या गेलं का काय, तरण्या टाट्या नातून याला मला ठेवलंय यामाला. आणि लोकांची अशी गोष्ट आहे, माझा अनुभव सांगू का, लोकाला शिव्या देतात यात काही नवल नाही. आपल्याबद्दल वाईट घडलं तर लोकाला शिव्या देतात यात काही नवल नाही. आपल्याबद्दल वाईट जर घडलं तर लोक देवाला सुद्धा शिव्या द्यायला मागं पुढं पाहत नाही. आई रे बे मान दुनिया, लोकांचा लय मानव नका घेत जाऊ. बाहेर पळाले, राहिले घरातले. आजी म्हटली आमाची काय, तेवढ्यात बायको रडायला लागली. बायको म्हणली या माणसं काही या देवाचे काही असं सण, हा त्यांना न्यायचं अगोदर मला न्यायचं. मग साधू उठले, म्हणले आजी या मला शिव्या देऊ नका, चिठ्ठी हरवली काय म्हणताना, असं काय म्हणतात, थांबा, हे माझ्या खिशात एक पुडी आहे, या पुडीतलं औषध घ्या, तुमचा नातू जिवंत होईल आणि तुम्ही मारताल. आजीनं डोळ्यात पुसलं, डोळे लाल बुंद तापवलो. जोगड्या हे अजून मी कडकडा हरभरा फोडते, मला म्हणतो औषध घे, घेणार नाही. घेतलं नाही औषध. आजीनं पाहता काय टुलटुळ मायाकडं, आजीनं औषध घेतलं नाही. बायकोकडे गेले, बायकोला म्हणले तुम्ही तरी घ्या. तुम्ही म्हणले यामाचे काय डोळे गेले का काय, हा मग देवाचे काय डोळे, तुम्ही घ्या औषध. बायको म्हणली दुसरा करीन. औषध काय घेणार बाबा, घेतलं ना बायको नाही पण औषध. तसं तसं साधू बाबा पोराला कोण व्हायचे पग म्हटले, तुझी बायको तुझी आजी कोण तो नाही कोणी. हा पोराला तसं तसं पटत गेलं आणि म्हटले मग कोणी घेत नाही, निमगाव मधलं कोणीच घेत नाही, कोणीच घेत नाही, तुम्ही पण कोणीच घेत नाही, भजनी मंडळ नाही घेत कोणी. साधू म्हणले मी घेणार औषध. मी भजनी मंडळ टाळम पाकवास बाहेर ठेवलं ना आतमध्ये आलं पळत. बाबा तुम्ही जर औषध घेतलं तर सप्त्यात तुमची जंक्शन पुण्यतिथी साजरी करू. तुम्हाला माहिती का बाबा ऋषिकेश बरं का महाराज, संसारातली माणसांना लय बनेलेत. तुम्हाला माहिती का, कळस रोवण्याच्या टायमाला ब्रह्मचारी माणसाला वर कचडी त्यात कळस बसवायला, त्याला जर वर चढवलं आणि त्याचा जर यदा कदाचित पैसा टाकला आणि ते जर खाली पडलं, त्याच्या माग पुढं बायका पोरं नसत्यात म्हणून वर चढी, त्यात बाकी काहीच कारण नाही. लय बनेल माणसं आहे. हा आणि साधू बाबा औषध घेणार, आख्या गावानं फटाकडे फोडले. खाली वाजलं का फट वाजलं ते वर फुट वाजायचं, असं 2 फटाकडे असं 2 बार वाढ. गावानं आनंद. अभंग ट्रॅक चेंज झाला. मग म्हटले तर आम्ही जातो, आता नाही म्हटले आजी आनंदू रे आनंदू. अभंग बदलला. हे पोरग जिवंत होणार आपल्या गावचं. सगळं गाव जमा झालं, सगळं गावानं जल्लोष केला, आपल्या गावचं पोरग जिवंत होतंय. साधू बाबा म्हणतात आपल्या गावाकरता काहीतरी त्याग आहे साधू बाबाचा. साधू बाबाची समाधी बांधायची आणि साधू बाबा तसं तसं पोराला खुणत होते. बघ म्हटले तुझं कोण नाही, अंत कळायला कोण नाही, म्हणून आत्मउद्धार करून घे, संताची संगत कर. आणि म्हणले साधू बाबा म्हणले औषध हतोय पण कोरडं घेणार नाही, ठसका लागून मरण. म्हटले मी त्या दिवशी एक जीव द्यायला चालला होता आणि कंदील घेऊन चालला होता.
म्हणले कंदील कायला, ही चुकाट्याचं लागो तू कंदील, आणि मग जीवच कायला द्यायला चाललाय. मग अशी लोक आहे. साधू म्हणले दूध आणा, दूध. दूध बोलवलं आणि दूध बोलवलं. म्हटले जरशांचं जमणार नाही, गावठी गाईचं दूध बोलवा. गावठी गाईचं दूध बोलवलं आणि दूध बोलवलं. खिशातली पुडी बाहेर काढली. त्या पुडीत दुसरं तिसरं काय नव्हतं, तिच्यात होती पिठी साखर. पिठी साखर काढली आणि दुधामध्ये टाकली. अशा कारणाला एक तरी चमचा पाहिजेच. आजकाल चमच्याशिवाय कार्य पूर्णत्वाला जात. चमच्याचं सांगतोय मी. चमचा बोलावला आणि दूध हलवलं. साधू बाबांना दूध पिले. लोकांचं लक्ष पोरग कधी उठत याच्याकडं नव्हतं. धन्य माता पिता. हा साधू काय माराना आणि पोरग उठायला. आता साधू म्हणले ओठ ओठ. म्हणले पग तू म्हटला ना माझं माझं, हे तुझं कोणी नाही. अंतकाळ आला ना, खरी खुरी साथ या जगात कोणीच देत नाही. म्हणून संत दर्शन या लाभ, पद्मनाभ जोडीला संताची संगत कर आणि माझ्यासोबत राहून जीवनाचं आत्मकल्याण करून घे. चल माझ्या बरोबर. पोरग उठलं, चल माझ्या बरोबर. तेवढ्यात आजी आडी आली. आजी हे हे मला सोडून चालला वय. मागाशी तू मला म्हणत होती कडकडा हरभर फोडीते, तुला हरभऱ्याचं पोत आणाया चाललोय. ह्या जगात कोणीच कोणाचं नाही. म्हणून आत्मकल्याण करून घ्या. आणि आत्मकल्याण जर केलं तर जगातलं महत्वाचं गणित होईल. कोणतं आत्मकल्याण? ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. उजळले भाग्य आता बघी चिंता बारली. संत दर्शनी लाभ, पद्मनाभ जोडीला. 2 चरणावर बोलण्याचा प्रयत्न केलाय. 2 चरण सुटलेले पण वेळ संपलेला आहे. 3रं चरण सांगतं की संपुष्ट आहे हृदय पेटी, करोनी पोटी साठवू. काय करावं? हे हृदया साठवण्याचा विषय. आणि हा जर साठवला तर तो पूर्वजन्मातला ठेवा म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही. म्हणून हा तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला. संत दर्शनी लाभ, पद्मनाभ जोडीला. वेळ संपलेला आहे. जास्त बोलण्यापेक्षा ठिकाणी थांबण्याचा प्रयत्न करतोय. सगळ्या गोड गोड मंडळींनी गोड अशी साथ दिली. आमचे गायनाचार्य खरं तर चिंतामण महाराज आहे, विजय महाराज आहे, शिवाजी महाराज आहे, आमचे महाराज आहे, सगळ्यांनी आमचे महाराज आहे, सगळे ताळकरी मंडळी सगळ्यांनी गोड अशी साथ दिली. विजय महाराज आहे, आमचे महाराज आहे, सगळ्यांनी गोड अशी साथ दिली. गोड असा स्पीकर, झालेली सेवा समर्पित करतोय. गोड असा हार्मोनियम. सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये ऋषिकेश महाराजांनी मला या ठिकाणी सगळ्या ग्रामस्थांच्या वतीनं आग्रहाचं निमंत्रण दिलं. झालेली सेवा समर्पित करतोय. काही चुकलं असेल तर माईच्या अंतकरणाप्रमाणे ज्यांना 1 मुलगा आहे त्यांनी 2रा म्हणून माफ करा, ज्यांना 2 आहे त्यांनी 3रा म्हणून माफ करा, ज्यांना 3 आहे त्यांनी 4था म्हणून माफ करा, ज्यांना 1ही नाही त्यांनी प्रॉपर्टीची कागद माझ्याकडे घेऊन या. नाही त्याची काही गरज नाही. माझा बाप श्रीमंत आहे. किती श्रीमंत आहे? आळंदीला जाऊन बघा, कदाचित पाहायला मिळेल माझ्या बापाच्या दारातच सोन्याचा पिंपळ आहे. जयाची द्वारी सोन्याचं पिंपळ. बापच श्रीमंत आहे, मग लेकरं का नसणार? म्हणून झालेली सेवा समर्पित करतोय. शेवटची चाल. तुका मन होता ठेवा, तुका मन होता ठेवा, तुका मन होता ठेवा, तुका मन होता ठेवा, तो या भाव सापडला, तो या भाव सापडला, संत दर्शन हालाप, पद्मनाभ जोडला, संत दर्शन हालाप, पद्मनाभ जोडला. सगळ्यांनी हात वर करायचे. चला शाबास. सगळ्यांनी जिथपर्यंत माझा आवाज येतोय तिथपर्यंत सगळ्यांनी हात वर करायचे. मस्तपैकी टाळी वाजवायची आणि सांगल तशी टाळी वाजवायची. फक्त टाळी वाजवताना काळजी घ्या, हात सटकला तर शेजारच्या गालावर जाऊ शकतो, त्यामुळे नीट वाजवायचे. हा तयार. हा देता दिन हा बोल वाजवायचा, टाळे वाजवायचे. चला सगळा शाबास. चला कोणतरी शूटिंग काढा, कळू द्याकडे. आमच्या निमगाव मध्ये आजचा 2रा दिवस आहे आणि मस्तपैकी खरं तर गोड भजन होत आहे. चला 1 2 शाबास.
तुकाराम 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 अरे वाह शाबाश क्या बात है ए तुकाराम 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 ए तुकाराम 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 तुकाराम